बरं, तो दोष त्यांचाही नाही 4 आणि 5 कोटीच्या वरती न जाण्याचा, कारण आपला ऑडियन्सच महाराष्ट्रात लिमिटेड आहे, महाराष्ट्राच्या बाहेर काही नाही. त्यामुळे ते तो तिथे काम करणाऱ्या नटाला ते एक ग्लॅमर मिळत नाही. म्हणजे समजा आज साऊथच्या पिक्चरमध्ये रजनीकांत सोडाच, मी तो म्हणतो विजय म्हणा किंवा अजित म्हणा, यांना जे ग्लॅमर आहे ना ते आपले ते नाही आहे ना, कारण हा एक छोट्या पिक्चरचा भाग आहे. तर तो एक आहे मराठी सिनेमाकडे बघायचं. बरं, एक तर लाज वाटते की आपण म्हणजे मी म्हणतो ना की आपल्या राज्यातच मी म्हणतो आपण षंड आहोत. षंड महाराष्ट्र राज्यात सिनेमे लागतात, जे मल्टिप्लेक्स शेअरिंग, आता भाडं राहिलेलं नाही आहे, जो लागतो तो शेअर करतात. म्हणजे हिंदी पिक्चरशी ते 50-50 करतात. म्हणजे जो बुकिंग होता ते मोठ्या प्रोड्युसरशी जास्त कमी करत असेल मला माहीत नाही, पण हिंदीमध्ये नॉर्मली जे बुकिंग होतं त्याचं 50% शेअर प्रोड्युसरला जातं, 50% थिएटरला जातो. हे साऊथचे पिक्चर येतात त्यांना पण 50% जातं. मराठीला 45% येतात प्रोड्युसरला. 45 हो. आणि 55% ते महाराष्ट्रात मराठी सिनेमाला जर का अशी पण याच्याबद्दल तर आज मी पहिल्यांदा ऐकतो. याच्याबद्दल तर कधीच कोणी बोंब मारल्याचं ऐकलं नाही. एक्झॅक्टली, नको तिकडे बोंबा होतात, इथे का नाही बोंब मारत? म्हणजे हे लाज आहे. म्हणजे आणि आपण ते सहन करतोय गेले कित्येक वर्ष. आता माझा पिक्चर रिलीजला आलाय, मला काय करायचं, माझा डिस्ट्रीब्युटर काही बोलत नाही आहे तिथे. हे कुठेतरी एक रूल व्हायला हवा की जितके हिंदीला येतात, बरं तुम्ही आम्हाला काही बाकी कन्सेशन देताय का? जी फी असते समजा, ती काय टेलिकास्टची फी असते, ती तुम्ही आम्ही कमी करू देताय का? बाकी सगळे आम्ही सेम करतोय, मग इथे का आम्हाला 5% कमी?